दिसत आहे ना क्रिस्पी कुरकुरीत शंकरपाळी. चला तर मग पाहूया आजची रेसिपी. सर्वप्रथम 1 वाटी मैदा घेऊया. त्यानंतर थोडासा पाव कप एवढा मैदा घेऊया, म्हणजे जेणेकरून 1/4 कप मैदा घ्यायचा आहे. आता थोडेसे चवीनुसार नमक टाकून घेऊया. मला जर यामध्ये खायचा सोडा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर बारीक केलेली साखर त्यामध्ये घालून घेऊया आणि बारीक केलेली साखर घालत असताना त्यामध्ये वेलदोडे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा कप गरम केलेले तूप त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. टाकून झाल्यानंतर त्याला छान असं मिक्सअप करून घेऊया. छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे, जेणेकरून तूप, साखर आणि पिठी हे सर्व काही एकत्र होईल. पाणी न घालता हाताने जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत मिक्सअप करून घ्यायचे आहे. आता आपण 1 कप पाणी घ्यायचे आहे आणि पाणी सर्व काही एकदम टाकून द्यायचे नाही. जेवढे लागेल तेवढे पाणी त्यामध्ये घालत राहायचे आहे आणि परत त्याला एकजीव करून घ्यायचे आहे. मळत असताना अबदार असे मळून घ्यायचे आहे. लागेल तसं थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला जर तुपाचे प्रमाण अजून पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये आता तूप हे टाकून घेऊ शकता. छान असे बॅटर तयार होत आहे, बघू शकता तुम्ही. आपणाला जसे हवे तसे परफेक्ट असे शंकरपाळीचे बॅटर तयार झालेले आहे. तयार झालेले बॅटर आपण अर्धा ते 1 तास तसंच ठेवून द्यायचे आहे. आता अर्धा तास झालेले आहेत. बघा पीठ किती छान असे एकजीव झालेले आहे आणि आतमध्ये लेयर तयार झालेले आहेत, म्हणजे पीठ आपले खस्ता प्रमाणात झालेले आहे. या पिठाचा छान असा गोळा तयार करून घेऊया. सर्वप्रथम याला छान असा गोल आकार द्यायचा आहे. छान असा गोल आकार देऊन झालेला आहे, म्हणजेच एक गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा छान असा लाटून घेऊया. गोळा लाटत असताना तुम्ही पॉलिथिन कागदाचा वापर करू शकता. मी यावर थोडासा मैदा टाकत आहे आणि लाटून घेत आहे. थोडेसे पीठ खस्ता झाल्याने प्लेन आकार येणार नाही. छान असे आबदारपणे लाटून घेत आहे. बघू शकता कशा प्रकारे मी लाटून घेत आहे. लाटत असताना जाडही लाटायचे नाही आणि पातळही लाटायचे नाही, म्हणजेच मध्यम असे लाटून घ्यायचे आहे. बघा वेलदोड्याचे स्ट्रक्चर किती छान दिसत आहे. छान असा पोळीसारखा आकार लाटून झालेला आहे. बघू शकता कसा दिसत आहे ते. चला आता आपण याचे छान असे वड्या म्हणजे शंकरपाळ्या पाडून घेऊया. शंकरपाळ्या पाडण्यासाठी त्यासाठी आपण एक चाकू घेऊया. नॉर्मल वड्या पाडत असताना जसे कट करतो तशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम उभे कट करून घेऊया. पिठामध्ये थोडीशी साखर असल्याने पीठ थोडेसे जिगड झाल्याने आबदार अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे छान असे उभे कट करून झालेले आहे. आता आपण आडवे कट करून घेऊया. आडवे कट करत असतानाही आबदार कट करून घेऊया. चला तयार झालेले आहेत छान असे शंकरपाळ्या कट करून. आता हे सर्व काही तळून घ्यायचे आहे. एक कढई घेऊया आणि गॅस मंद आचेवर ठेवायचे आहे. त्यानंतर थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे. तेल टाकून घेतल्यानंतर थोडंसं त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून तेल कडलेले आहे की नाही हे पाहण्यासाठी. बघा तेल छान असे कडलेले आहे. आता आपण त्यातील निम्म्या कट केलेल्या शंकरपाळ्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे. त्या तेलामध्ये मावतील एवढ्या शंकरपाळ्या टाकून घेऊया. शंकरपाळ्याची एक बाजू थोड्या प्रमाणात तळून झाल्यानंतर त्याला लगेच परतून घ्यायचे नाही. झाऱ्याने परतून घेतल्यानंतर शंकरपाळी मोडण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे कढई अशा प्रकारे हलवायची आहे, जेणेकरून थोड्या प्रमाणात ते शंकरपाळ्या पलटी होतील आणि जास्त प्रमाणात भाजले जातील. आता आपण झाऱ्याचा वापर करूया. बघा कशा पद्धतीने शंकरपाळ्या तळल्या गेलेल्या आहेत आणि लेयर्स तर किती छान आलेले आहेत बघा. शंकरपाळी तळत असताना थोड्या प्रमाणात ब्राऊन कलर झाल्यावर त्याला काढून घ्यायचे आहे, तरच ते क्रिस्पी होत असतात. त्यामुळे बघा कशा पद्धतीने त्याला रंग आलेला आहे. अशा प्रकारे छान अशा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता त्याचा रंगही ब्राऊन झालेला आहे. वासही छान येत आहे. बघा दिसत आहेत ना छान अशा बेकरीसारख्या शंकरपाळ्या. तुम्ही या शंकरपाळ्या नक्कीच घरी ट्राय करून पहा. आणि हां, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.